नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. गृहलक्ष्मी योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे. शासनाद्वारे देण्यात आलेल्या 8147 500 500 या मोबाईल क्रमांकावर आपला रेशन कार्ड नंबर SMS केल्यास 3-4 सेकंदात निर्धारित स्थळ, दिनांक व वेळेबद्दल माहिती घर बसल्या मिळेल. यामुळे अर्जदारांना रांगेत थांबण्याची गरज नाही. अर्ज करण्यासाठी रेशन कार्ड, कुटुंब प्रमुख महिलेचे आणि तिच्या पतीचे आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. बेंगळुरू येथे विरोधकांच्या वतीने 2 दिवसीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत विरोधकांच्या आघाडीला इंडिया असे नाव देण्यात आले आहे. त्यामुळे आता विरोधकांच्या आघाडीचे नाव UPA नव्हे तर इंडिया असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांची आघाडी तयार करण्यात आली आहे. देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्षांसह प्रादेशिक पक्ष या आघाडीत सामील झाले होते. या बैठकीत आघाडीचे नाव निश्चित करण्यात आले आहे. समान नागरी कायदा अस्तित्वात यावा यासाठी श्रीराम सेनेकडून 5 लाख सह्यांची मोहीम आखण्यात आली आहे. कर्नाटकातून 5 लाख लोकांच्या सह्यांचे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले जाणार आहे. हा कायदा कोणत्याही धर्माच्या विरोधात नसून देशात समानता आणण्यासाठी असल्याचे श्रीराम सेनेचे राष्ट्रीय प्रमुख प्रमोद मुतालिक यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले. रिसालदार गल्ली येथील ट्रान्सफॉर्मरची दुसऱ्या दिवशीही दुरुस्ती सुरू होती. वीज पुरवठा नसल्याने परिसरातील व्यापाऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत होती. धो पावसातही हेस्कॉमचे कर्मचारी दुरुस्तीचे काम करीत होते, परंतु ट्रान्सफॉर्मरमधून वारंवार आवाज येऊन ठिणग्या पडत असल्याने दुरुस्तीचे काम दिवसभर सुरू होते. नागरिकांकडून ट्रान्सफॉर्मर खालीच अन्नपदार्थ व इतर कचरा टाकण्यात येत आहे. त्यामुळे असे प्रकार वारंवार घडत आहेत. त्यामुळे नागरिकांनीही खबरदारी घेणे गरजेचे आहे. बेळगावसह राज्यात सर्वत्र झालेल्या पावसाचा परिणाम मंगळवारी रेल्वे वेळापत्रकावर जाणवला. दक्षिण भारतातून उत्तर भारतात जाणाऱ्या एक्सप्रेस 1.5 ते 2 तास उशिराने धावत होत्या. यामुळे परगावी जाणाऱ्या प्रवाशांना रेल्वे स्थानकावर वाट पाहावी लागली. मिरज कॅसरलॉक अनारक्षित एक्सप्रेस 36 मिनिटे उशिराने धावत होती, तर कोल्हापूर तिरुपती हरिप्रिया एक्सप्रेस 30 मिनिटे, तिरुवेन्नवेल्ली दादर एक्सप्रेस 30 मिनिटे, मनगुरू बेळगाव एक्सप्रेस 3 तास, वास्को निजामुद्दीन एक्सप्रेस 30 मिनिटे, म्हैसूर बेळगाव विश्व मानव एक्सप्रेस 2 तास उशिराने बेळगावमध्ये दाखल झाली. हेस्कॉम कंत्राटदारांनी निधीचा गैरवापर केल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. आथणी विभागातील गैरव्यवहारामध्ये काही कंत्राटदार दोषी आढळले होते. कंत्राटदारांकडून 26 कोटी रुपयांचा गैरवापर झाल्याचा अंदाज होता. त्या कंत्राटदाराला 15 दिवसाच्या आत गैरवापर केलेला निधी हेस्कॉमकडे जमा करण्याचा आदेश देण्यात आला होता. वर्ष उलटले तरी अद्याप त्या कंत्राटदारांनी रक्कम जमा केली नसल्याने त्यांच्यावर कोणती कारवाई होणार असा प्रश्न उपस्थित होता. रायबाग नगरपंचायतीच्या व्याप्तीत बेकायदेशीररित्या वसाहती निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. 2017-18 ते 2021-22 पर्यंतच्या बेकायदेशीर निर्माण झालेल्या वसाहतीची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्यात यावी अशी मागणी ॲडव्होकेट सुरेंद्र उगारे यांनी नगरविकास खात्याचे VV गोपाल यांच्या नावे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन केली आहे. सरकारने 5 गॅरंटी योजना लागू केल्या आहेत. त्यापैकी शक्ती योजना, अन्नभाग्य योजना, गृहज्योती आणि आता गृहलक्ष्मी योजनेची अंमलबजावणी सुरू होणार आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शासकीय कागदपत्रे अनिवार्य आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांची धडपड सुरू झाली आहे. तहसीलदार कार्यालयात सकाळपासूनच लाभार्थ्यांची वर्दळ वाढू लागली आहे. जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदांसाठीची निवडणूक लवकरच घेण्यात येणार आहे. यासाठी निवडणूक विभागाकडून तयारी करण्यात आली आहे. याची जबाबदारी संबंधित तालुक्याच्या तहसीलदारांवर सोपवण्यात आली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक घेतली जाणार आहे. निवडणुकीच्या तारखेकडे ग्रामपंचायत सदस्यांचे लक्ष लागून राहिले असून राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. धर्मनाथ भवन चौक ते श्रीनगर पर्यंतच्या रस्त्यावर
दुतर्फा सायकल ट्रॅक सोय करून सुशोभित करण्यासाठी फुलांचे कुंडे ठेवण्यात आले आहेत. मात्र या कुंड्यांमध्ये झाडेच लावण्यात आलेली नाहीत. लावण्यात आलेली झाडे वाळून गेली आहेत, तर काही झाडे जनावरांनी फस्त केली आहेत. त्यामुळे या कुंड्या कचरा टाकण्याचे ठिकाण बनले आहे. मुरगुंडी तालुका अथणी येथे कनक रेड्डी यांच्या वस्तीवर कोल्ह्याने 5 वर्षाच्या मुलावर हल्ला केला. यावेळी त्याच्या चुलतीने त्या मुलाचे प्राण वाचवले. आर्यन महेंद्र कनक रेड्डी असे त्या सदर मुलाचे नाव आहे, तर गौरवा मुरुगप्पा कनक रेड्डी असे महिलेचे नाव असून परिसरात तिच्या धाडसाचे कौतुक होत आहे. थांबलेल्या ट्रकला मागून कारची धडक बसल्याने झालेल्या अपघातात कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. हा अपघात सोमवारी सकाळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वरील कोगनोळी फाट्याजवळ झाला. घटनास्थळी निपाणी पोलीस ठाण्याच्या बीट हवालदारांनी भेट देऊन पाहणी केली. तवंदी घाटात मंगळवारी दुपारी 3 वाजता लाकूड वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअप उलटल्याची घटना उघडकीस आली. या अपघातामध्ये वाहनाचे सुमारे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. या घटनेची माहिती मिळताच अवताडी कंपनीचे सुपरवायझर अक्षय सारापुरे व संकेश्वर पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडीकरिता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद. शुभरात्री.